नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे, सकाळच्या 7 वाजलेल्या आहेत. त्या माझ्या आंघोळ वगैरे सगळं आवरून मी आता किचनमध्ये आले. आणि आज स्वयंपाक काय करायचं नाही, आज फक्त शाबू करायचं आहे. आज एकादस, वर्षातल्या 4 एकादशीपैकी आज एक एकादस, माघी वारी मोठी एकादशी आहे. आज आमच्या घरात सगळ्यांच्या एकादशी असते मोठी, पोरांची पण एकादशी आहे. आज सगळ्यांच्या आंघोळी ती झाली. ते शाबू करायचे. शाबू रात्रीच भिजू घातला होता आणि शाबू बघा आता चांगला भिजला आहे. आता शाबू काही जास्त असल्यामुळं 2 वेळा करावं लागेल. आता पहिल्यांदा पोरांसाठी करून घेते शाबू आणि मग परत आमच्यासाठी करते. कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये थोडीशी मिरची टाकली, बारीक चिरून टाकली आणि आता बटाटा टाकले. आता बटाटा चांगला शिजवून घेते त्यामध्ये, मग शाबू टाकायचा. परत थोडंसं मीठ टाकते नकळत, कारण परत शाबूत मीठ टाकल्यावर हे बटाटा असं आळणीच लागतं. पोरांचा शाबू करून झालाय आणि आता सगळी पोरं खायला बसले. ती राधा कुठे आहे र? बाहेर आहे काय? पावडर करते काय? पोरांना शाबू दिल्या खायला, केळीचा चिप्स आणि गोड लायला आणलाय. डबा पण घेऊन बसले ते सगळेजण. डब्याला पण शाबूच भरायचे का आज? बरं, तसलं पण न्यायचं आहे का? डबा पण भरून देतात ह्यांचं आणि परत करते आमचा शाबू. आज शाळेत कोणी काय दिलेलं खाऊ नका हो. आमची एकादश आहे म्हणायचं आज. चॉकलेट ते खाऊ नका काय सगळ्यांनी. हां, खाऊ नका कोणाचं काय दिलेलं. तुमच्या पण का? बरं, काय होते ते? खाते ते का? बरं. फराळाचं सगळं करून झालं. आता देवपूजा करून घेतली, देवाला पण ठेवलं फराळाचं. शाबू करून झाल्यावर मी इथं भगर केली गुळाची. आता आमची सगळ्यांची फराळ करून झालेली आहे. आता हे पोरांना शाळेत आल्यावर खाण्यासाठी ठेवले. घरातलं सगळं काम झाल्यावरून घराला कुलूप लावलं, घरी कोणच नाही. आणि आता आज आम्ही निघालो आहे माळावर. काकडीच्या बोळांमधलं गवत काढायचं चिमटून. माळावर आलो आता काकडीमध्ये. काकडी लावल्यापासून काही आलोच नव्हतं माळावर. आणि आपली काकडी बघा चांगली 2-2 पानावर आली. तिसरं पान यायच्या मार्गावर आहेच. आता दिसतं एकदम कोळं कोळं. आणि ह्याच्या बोळामध्ये असं जे गवत आहे ते गवत काढून घ्यायचं आहे सगळं. गवत मोठं झालं की परत ते वेल उपसून येतं आणि परत लावून पण काही ते चिटकत नाही. तर तुटाळी तर कुठं दिसत नाही झालेली, प्रत्येक बोळाने दिसती काकडी. चांगली उगवली, पण बायांना डबल फिरायला लावून बरं झालं नाही तर तुटाळी झाली असती. वरून माती टाकल्यामुळे सगळं बी उगवलं. चला आता वरच्या कडेवरून सुरुवात करतो आम्ही दोघीजणी त्यातलं गवत काढायला. इकडं भाऊजीने आज कैलासला पण घेतले कामाला. कारल्याच्या फाउंडेशनच्या जी आडव्या तारा होत्या मांडव करायला टाकलेल्या, ती काढायच्या त्या. आणि ह्या काकडीला पण फाउंडेशन करून घ्यायचे, त्याला आणायचे ते खाली. आणि ते कारल्याचं फाउंडेशन आहे ती टमाट्याला जरा उंची होते, ते थोडं थोडं खाली सरकवून घ्यायचे. ते त्या दोघांचं चालू आहे. आता आम्ही दोघीजणी इकडं गवत काढायला सुरुवात करतो ह्यातली. हे असं बोळांमधलं बारीक बारीक गवत आहे, ते काढून घ्यायचे हाताने. जरा लयच बारक आहे, पण हे हातालाच येई नाही आहे का नाही. थांबाय पाहिजे 2 दिवसाला चिमटायला, बसतच नाही हातात. आता हे असलं वेल आहे तर मोठं मोठं, पण हे जे खालचं गवत आहे का बारकं, हे काय अजून हाताला येतच नाही. 2 दिवस थांबलं म्हणजे सगळं सरसकट मोठं होईल आणि सगळं संग येणे करायला पण.
आता इथे बी नाही, उगवलं नाही, ह्याच्या मातीच नाही. एका तुकड्यातलं ह्या मोठं मोठं गवत काढून घेतलं आणि आता आम्ही फाउंडेशन करायला सुरुवात केली. इकडं कैलास येळू हातरतोय फाउंडेशनला आणि आम्ही तिघंजण तारा वाढतोय. मोठं मोठंच गवत काढले, ह्यातलं बारकं काय अजून हाताला येत नाही, ते परत नंतर काढायचं थोडं मोठं झाल्यावर. 4 वाजले ते आता. माळावरनं घरी आलो. आता शेळ्यांना वैरण काढायची. आता लसूण तर आमचा काय शेळ्यांच्या वैरणीवर खुरपायला चालू आहे, कारण बाकीचे पण काम आहे. ती माळावरचं काकडीचं फाउंडेशन पण करणं महत्त्वाचं आहे. फाउंडेशन करून त्याला जाळी वडायची, म्हणजे बरोबर वेल जाळीवर चढते. तर आता इथलं लसणातलंच काढायचं गवत शेळ्यांना. चला आता इथलं एक मोठं गटोडं चांगलं गवताचं काढून घ्यायचं. लसूण पण स्वच्छ होते आणि गवत पण निघते आणि दिवसभर बाकीची कामं पण होते. ती 5:15 वाजले ते आता. आणि आता लसूण हितनं खुरपत न्यायलाय. एवढा खुरपला, भरपूर गवत निघलं आणि थोडंसं इथलं गिनीगोल आणि मकवान पण काढले. आता सगळं मिळून गटोडं रचले. चला आता घेऊन घरी जायचं. आणि पहिले कापलेलं गिनीगोल बघा किती छान फुटून आले. पाणी भरपूर मिळतं त्यामुळे लगेच फुटून येते. चला आता घरची कामं बघते. गोरं पाणी दावणीला बांधते, धार काढायची, वैरण ठेवायची त्यांना. शेळ्यांना सगळ्या वैरण टाकून घेतली. आधी पाणी पाजलं सगळ्यांना आणि परत वैरण टाकली, दावण केली आता आणि बांधून टाकले. ते वैरण खाताना सारखं त्यांच्या भांडं लागते ती, त्यामुळे सगळ्या बांधून टाकले. ते आता पाणी दावून वैरण ठेवली, गाईची धार काढली. आता गुरांचं बघून झाले. चला आता स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक म्हणजे काय, आज शाबूच करायचा आहे. देवाला संध्याकाळची देवाबत्ती करून घेतली. शाबू करून झालंय आणि आम्ही सगळं आता जेवण करायला बसलोय. आता शाबू चटणीचं केलंय, थोडी टाकली चटणी.